पंढरपूर आहे काय, पांडुरंग बाजूला करा, काय पंढरपुरामध्ये चला बोला, काहीच नाही. त्या पांडुरंगामुळं पंढरपूरला किंमत आहे, ज्ञानोबारायामुळं आळंदीला किंमत आहे, तात्यामुळं शेळकीला किंमत आहे, आणि सिद्धेश्वरामुळं गुत्तीला किंमत आहे. सिद्धेश्वराचं पवित्र स्थान या ठिकाणी असल्यामुळं आज गावातल्या 18 पगड जातीतल्या आणि सगळ्या धर्मातल्या लेकी बाळी सुद्धा या कार्यक्रमात सामील आहेत. मला आनंद वाटला जेव्हा नामदेवराव पुकारत होते, गावातल्या मातंग समाजाने आणि बौद्ध समाजातल्या मंडळींनी महाप्रसादासाठी यावं, हीच खरी संप्रदायाची शिकवण आहे. मला आनंद वाटला. मी माझ्या घरी 22 तारखेला कार्यक्रम केला, आपण युट्यूबला पाहिला असेल कदाचित. मी गावातल्या एकही जाती धर्मातल्या माणसाला सोडलं नाही मला, आणि मला मोठे मोठे लोक आले याचा आनंद कमी झाला. पण आमच्या गावातल्या बौद्ध समाजाच्या, मातंग समाजाच्या महिला नव्या साड्या घालून त्या कार्यक्रमात हजर होत्या. ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले की अरे, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना वाटावं की हे आपल्या घरचा कार्यक्रम आहे, आणि याचा आनंद वेगळा आहे. बघा, जीव घालणार, जेवून आलेल्याला जीव घालण्यात मजा आहे का? त्याला काय मजा आहे? ते चुका काढल त्याच्यात. मला बोलणं, जेवून आलेल्याला जीव घालण्यात मजा आहे का? आता मला आल्या ते नागरगोजी पाहुणे, काय नाव आहे? रामदादा. ते रामदादा म्हणले महाराज जेवण करा. म्हणलं बाबा मी दुपारी उशिरा जेवलो, मला काही भूक नाही. मग त्यांनी काय आग्रह केला नाही जास्त, मी बी काही जेवलो नाही. पण म्हणलं हे दोघं माझ्या सोबतचे जेवणार आहे, त्यांना भूक लागली, त्यांना जीव घालण्यात मजा असते. कळलं माझं बोलणं? भुकेल्याला जीव घालण्यात मजा आहे, पडलेल्याला उचलण्यात मजा आहे, रडणाराचे अश्रू पुसण्यात मजा आहे. ही आनंद फार वेगळा आहे. म्हणून मला आनंद वाटतो की आज संप्रदायाची शिकवणच ही आहे महाराज. अरे, पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर बाहेर चोखोबारायाचं, समाधीचं आणि नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेऊन आत जावं लागत असतं. हा संप्रदायाचा शिष्टाचार. आणि महाराष्ट्राला सध्या शेळके मामा या संदेशाची नितांत गरज. कीर्तन थोडं कमी झालं तर चालत, पण या संदेशाची महाराष्ट्राला सध्या नितांत गरज, नितांत गरज या गोष्टीची आहे. कारण ही शिकवण, अरे साधू संतांना 700 वर्ष लढा दिला या गोष्टीसाठी. त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं होतं, तुका म्हणे नाही जाती सवे काम. मी तर म्हणतो त्या या सिच्युएशन मुळेच लिहिलं का काय काय माहिती. ही लक्षात ठेवा, संप्रदायाची शिकवण आहे. म्हणून आनंद आहे. ही भगवान सिद्धेश्वर